श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि माहिती हिंदू धर्माबद्दल आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं. आज आपण बघणार आहोत, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्मै नमो नमः. आदिशक्तीची उपासना आपण शारदीय नवरात्रामध्ये करत असतो. आता पितृ पंधरवडा संपून लगेच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी या दिवसपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी असणार आहे आणि त्या दिवशी भगवतीची घटस्थापना कुलधर्म कुलाचाराप्रमाणे अखंड दीप प्रज्वलित करून आणि नवरात्र उत्सव आपण अशा प्रकारे साजरा करणार आहोत. तर 9 दिवस देवीला विविध 9 माळा 9 प्रकारचे नैवेद्य आणि आपण कशा प्रकारे घटस्थापना करायची यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो आपण आपल्या यूट्यूब स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला काही सेवेसाठी प्रश्न येतात, तर त्यामुळे त्या प्रश्नावर उत्तर म्हणून हा व्हिडिओ आपण एक बनवलेला आहे. तर या अंतर्गत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे लोक कोणी जॉबला जातात, कोणी नोकरीला आहेत, कोणी व्यवसायाला आहेत किंवा कोणी कामाला बाहेर जातात, तर या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस त्यांना आई भगवतीची सेवा करणं घरामध्ये शक्य होत नाही. तर अशा कालावधीमध्ये अल्पशः अगदी 10 ते 15 मिनिटाच्या किंवा अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये आपण भगवतीची कुठली सेवा आपल्या घरामध्ये करू शकतो, जेणेकरून असं वर्षभर आई कुलदेवीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहून आपल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण होईल व आपले प्रश्न मार्गी लागतील. विवाह, नोकरी, संतती, संपत्ती व लक्ष्मी घरामध्ये वास करेल व भगवतीची कृपा राहून संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण होईल व कुटुंबातील सदस्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. अशा प्रकारे आपण भगवतीची अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सप्तशती पाठ न करता कुठली सेवा आपल्याला स्तोत्रमंत्र म्हणता येईल, तर त्यातील आपण एक दिव्य स्तोत्र असं बघणार आहोत. तर त्यातील त्या स्तोत्राचं नाव असं आहे की ते स्तोत्र आहे महिषासुरमर्दिनी स्तोत्र. तर आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्त या स्तोत्राचे पठण करीत असतात. रोज पठण केल्याने आध्यात्मिक वाढ तर होतेच, त्याचबरोबर महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण आव्हानात्मक काळात म्हणजे संकटाच्या काळात जर आपण दुर्गा देवीचे किंवा आपल्या कुलदेवीचे संरक्षणात्मक कवच मिळवण्यासाठी, या संकटावर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी आपण या संकल्प करून या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे जर पठण केले, तर देवी भगवती आपल्या बालकांच्या सहाय्यासाठी किंवा त्यांना सहाय्यभूत म्हणजे आधार देण्यासाठी, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी धावून येते. हा एक अभूतपूर्व अनुभवपूर्व विश्वास आहे. कारण हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र सर्व देवीदिकांनी महिषासुरमर्दिनी म्हणजे जेव्हा भगवतीने महिषासुराचा वध केला, त्यानंतर देवीने कशा प्रकारे महिषासुराचा वध केला त्याची स्तुती म्हणून भगवती दुर्गेची त्यांनी एक पठण केलेलं आहे, एक स्तुती केलेली आहे. त्या स्तुतीतून भगवती प्रसन्न झाली व देवीने 33 कोटी देवाला वरदान दिले की जेव्हा कधी तुम्हाला या कलियुग या युगामध्ये म्हणजे या पृथ्वीतलावर तुम्हाला जेव्हा कधी संकट येईल, तेव्हा मी या चराचरामध्ये वास करणार आहे. तेव्हा तुम्ही या चराचरामध्ये कुठेही कधीही बसून सर्वांनी मिळून माझी आराधना केली व महिषासुरमर्दिनी स्तोत्राचं जर पठण केलं, तर मी या चराचरामध्ये कणाकणामध्ये व चराचरामध्ये जे व्यापक जगदंबेचं रूप आहे ते एकत्रित येऊन देवी भगवती साक्षात या म्हणजे उभी राहील व तुमचे जे शत्रू आहेत ते मी संहार करील, असं देवीने वरदान या स्तोत्राला दिलेलं आहे. तर महिषासुरमर्दिनी स्तोत्र जर शत्रुबाधा होत असेल तर त्यासाठी पण सुद्धा आपण महिषासुरमर्दिनी स्तोत्र 9 दिवस वाचावं. आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचावं. घरामध्ये शांतता नांदण्यासाठी व भाऊबंदकीत जर वाद असतील, शेतीविषयक वाद असतील, प्रॉपर्टीविषयक वाद असतील, घरामध्ये ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी महिषासुरमर्दिनी स्तोत्र जर वाचलं तर अतिउत्तम, त्याचे फायदे खूप आहेत. आणि त्यानंतर जर आपल्याला नोकरी संबंधात जर काही त्रास असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण संकल्प करून भगवतीचं रक्षण करण्यासाठी जर आपण महिषासुरमर्दिनी स्तोत्राचं जर पठण केलं 9 दिवस, तर खूप मोठा अभूतपूर्व अनुभव आहे. ऐगिरी नंदिनी नंदिते मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते म्हणजे देवीचं एक अनोखं रूप आहे. जय 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 हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. म्हणजे एवढं मोठं देवीचं स्वरूप आहे त्या जगदंबेचं. तर वर्णन फक्त 15 मिनिट या स्तोत्राला वाचायला लागतात आणि हे स्तोत्र जर आपण नित्यपठणामध्ये जरी त्याचं पठण केलं तरी त्याचा फायदा आहे. परंतु देवी तत्व पृथ्वी तलावर जसं गणेश तत्व
गणपतीच्या दिवसामध्ये असतात. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत. तसंच देवी तत्व या पृथ्वी तलावर अतोनात पद्धतीने उत्पन्न झालेलं असतं व जवळ आलेलं असतं आणि ते काहीतरी शक्तीची आराधना केल्यानंतर आपल्याला ते अणुरेणूच्या रचनाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून ते जात असतं व आत्मसात असतं. हे 9 दिवस एक प्रकारचे आपल्याला एक संधी असते. या संधीतून आपण पॉवरफुल बनण्यासाठी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला असं बाहेर वगैरे फिरल्यानंतर एखादी दृष्ट लागत असेल किंवा म्हणजे आपल्याला बॉडीचं टेम्परेचर वाढत असेल किंवा लगेच दृष्ट होत असेल, अशा अशा व्यक्तींनी जर महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचलं आणि त्याची रक्षा जर कपाळी लावली तर 9 दिवसामध्ये त्यांचं जे शरीर आहे ते एकदम पॉवरफुल बनतं आणि त्यांना कुठलीच प्रकारची दृष्ट लागत नाही. कारण याचं महत्त्वच तेवढं आहे महिषासुरमर्दिनी स्तोत्राचं. कारण देवादिकांनी इंद्रादी देव ब्रह्मा विष्णू महेश यांनी हे देवीचं स्तोत्र लिहून आणि स्तुती करून भगवतीच्या चरणी अर्पण केलं, तेव्हा देवी सुप्रसन्न झाली आणि देवीची पूजा त्यांनी केली होती. त्यावेळेस ज्यावेळेस महिषासुराचा देवीने वध केला, तर महिषासुर जसे दैत्य होते त्या दैत्यांचा रक्तबीज असेल, या दैत्यांचा देवीने जर वध केला आणि सर्व देवी देवतांनी देवीची स्तुती करून जगदंबेला अडवलं, तर आपण तर एक सामान्य मनुष्य आहे, आपण फुल नाही फुलाची पाकळी या नवरात्रमध्ये देवीची सेवा केली पाहिजे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र अगदी 15 मिनिटं लागतात आणि तुम्हाला याचा अनुभव जरूरच येतो आणि खूपच मौल्यवान दिव्य असं स्तोत्र आहे. त्याचबरोबर आपण नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे या मंत्राची सुद्धा जमेल तेवढा जप या नवरात्रीमध्ये करावा आणि शक्यतो या नवरात्रीमध्ये आपण घरामध्ये अखंड दिवा कुलधर्म कुलाचारप्रमाणे घटस्थापना करावी, देवी भगवतीला विविध नैवेद्य दाखवावे, फुले अर्पण करावी, सकाळ संध्याकाळ आरती करावी. जर ज्यांना कोणाला नवरात्र उत्सव कुठल्याही कारणामुळे करता येत नसेल त्यांनी म्हणजे नवरात्रीच्या दिवसभरामध्ये कधीही रात्रीपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही महिषासुरमर्दिनी स्तोत्र एक वेळा जरी धूप दीप लावून वाचलं तरी भगवतीपर्यंत तुमची सेवा नक्की पोचेल. कारण हे स्तोत्र खूप दिव्य आहे. याचा वाचून आपण पठण करून अनुभव घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.